राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी 59,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली। सिंचनासह विविध प्रकल्पांसाठी योजनांसाठी सरकारनं मोठी आर्थिक तरतूद केली आहे। मात्र विरोधकांनी सरकारच्या या केवळ थापा असल्याची टीका केली। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याकरता राज्य सरकार कोणती घोषणा करणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं होतं। शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याकरता मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांची घोषणा केली। शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाणी पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून 35 सिंचन प्रकल्प त्याला आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली। यापूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये किती मान्यता मिळाली ते आपल्याला माहित आहे। त्यामुळे फक्त आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही, त्याची अंमलबजावणी करतो। कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा 1 पूर्ण करण्यासाठी 4,817 कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले। त्यापैकी 3,680 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि आता जवळपास 2,726 हेक्टर सिंचन क्षमता ही त्या ठिकाणी तयार होते आहे। मराठवाड्यात जलसिंचनाकरता 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली। त्याकरता 13,677 कोटींच्या सुधारित वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली। शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 12,938 कोटी, नियोजन 1,608 कोटी, परिवहन 1,128 कोटी, पशुसंवर्धन विभागाकरता 3,318 कोटी, ग्रामविकास 1,291 कोटी, क्रीडा विभाग 696 कोटी, गृह विभाग 684 कोटी, कृषी विभाग 709 कोटी, वैद्यकीय शिक्षण 498 कोटी, महिला आणि बालविकास 386 कोटी, शालेय शिक्षण 490 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगर विकास 281 कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग 253 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। याशिवाय सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, मदत आणि पुनर्वसन, वन, महसूल, उद्योग, वस्त्रोद्योग, कौशल्य विभाग, विधी आणि न्याय विभाग याकरताही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। राज्य सरकारनं मराठवाड्याकरता एकूण 59,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय। तर हे सरकार आल्यावर आम्ही पुन्हा केंद्राशी चर्चा केली। एक 50-60 मिनिटाच्या मीटिंगसाठी मंत्रिमंडळाच्या जवळपास शेकडो कोटी रुपये खर्च केले गेले आणि निव्वळ पुन्हा बोलघेवड्या घोषणा, थापा या मंत्रिमंडळानं या ठिकाणी मराठवाड्यासाठी देऊन गेलेले। मराठवाडा मुक्ती संग्रामच्या 75व्या वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली। त्यामुळे या बैठकीला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं। तसंच सरकार मराठवाड्याकरता कोणत्या घोषणा करणार यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगलं होतं। आता राज्य सरकारनं मराठवाड्याकरता 59,000 कोटींची घोषणा केली आहे, पण त्याची प्रत्यक्षात किती आणि कशी अंमलबजावणी होणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक तब्बल 7 वर्षांनंतर झाली। या बैठकीनंतर मराठवाड्यावर निधीचा वर्षाव करण्यात आलाय। या बैठकीवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे। मागच्या बैठकीत काय झालं असा सवाल फडणवीस यांनी विचारतात तर तुम्ही सरकारमध्ये होतात, एखादा निर्णय मागे राहिला असेल तर पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची असं म्हटलंय। तर त्याला प्रत्युत्तर देताना अंबादास दानवे यांनी आत्ताच्या सरकारमधील 2 मंत्री तेव्हाचेही मंत्री होते असं म्हणत सरकारला उत्तर दिलंय। ही बैठक होत असताना विरोधी पक्षातल्या काही लोकांनी बैठक होऊच नये असा देखील प्रयत्न केला। या बैठकीतनं काय मिळणार असाही प्रयत्न केला। जे स्वतः काहीही करत नाहीत असे लोक केवळ बोट दाखवण्याचं आणि नाव ठेवण्याचं काम करतात। खरं म्हणजे ज्यांनी मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं असा प्रश्न विचारला त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे की तुम्ही 2.5 वर्षात त्या संदर्भात काही केलं का? काही लोक म्हणतात फक्त घोषणा करतात आणि त्याचा निर्णय होत नाही। त्यामुळे फक्त आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही, त्याची अंमलबजावणी करतो। उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारविषयी
मला वाटत नाही यांना नाही जनाची तर मनाची तरी वाटायला पाहिजे होती, कारण मुख्यमंत्री स्वतः या मंत्रिमंडळात होते, शिवसेनेच्या वतीनं क्रमांक 1 चे मंत्री होते, उपमुख्यमंत्री अजितदादा त्या सरकारचे फायनान्स मिनिस्टर होते, तेही राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रमांक 1 चे मंत्री होते आणि त्याच सरकारविषयी बोलतात। याचा अर्थ हे जे 2 लोक होते याला जबाबदार नाही का? एकटे उद्धवजी ठाकरे साहेब जबाबदार आहे। छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे आणि त्यानिमित्तानं मंत्रिमंडळाची 1 दिवस आधी बैठक पार पडली। पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पंचतारांकित निवासाचा मुद्दा चांगलाच गाजला। विरोधकांच्या तीव्र आक्षेपानंतर अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृहाचाच सहारा घेतला। शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये नव्हे तर शासकीय सुभेदारी विश्रामगृहामध्ये राहिलोय असं म्हटलं होतं। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनानिमित्त मंत्रिमंडळाची 1 दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरात पार पडली। तब्बल 7 वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरात झडली। राज्यात एकीकडे दुष्काळाचं सावट असताना मंत्र्यांच्या राहण्याकरता मोठा खर्च होत असल्यानं विरोधकांकडून टीकेचे बाण सोडले जात होते। शुक्रवारपासूनच विरोधकांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थान आणि खानपानावर केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चावर संताप व्यक्त करत जाब विचारला होता। संजय राऊतांनी शनिवारी पुन्हा राज्य सरकारवर हल्लाबोल केला। याचा अर्थ असा नाही की आम्ही म्हणत की संभाजीनगरच्या पुलाखाली बैठक घ्या मंत्रिमंडळाची, एखाद्या लॉजवर बैठक घ्या, रस्त्यावर घ्या असं मी म्हणत नाही, पण तिजोरीच खडखडाट आहे। मी आज वाचलं की काही वरिष्ठ मंत्र्यांना त्यांच्या मनासारखे सूट्स मिळाले नाहीत म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलाय। तुम्ही त्या सूटमध्ये आराम करायला आला आहात की लोकांचे प्रश्न सोडवायला आले? संजय राऊतांची चिरी ओढत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही या पंचतारांकित निवासस्थानावर केल्या गेलेल्या खर्चाचा निषेध व्यक्त केला। 5 स्टार हॉटेलमध्ये यांचं मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा जो निर्णय केला, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा निर्णय केला, त्याचा आम्ही निषेध करतो। त्यावर आता कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं। छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण येणाऱ्या सगळ्या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकेल असं कुठलंही शासकीय गेस्ट हाऊस नाही। ज्यावेळी अशी व्यवस्था होणारी सरकारी यंत्रणा कुठेच नसेल तर स्वाभाविक सरकारला येणाऱ्या सगळ्या मंत्र्यांची व्यवस्था कुठेतरी हॉटेलमध्येच करावी लागते। शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शासकीय सुभेदार विश्रामगृहात मुक्काम केलेला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढं मोठं असं गेस्ट हाऊस नाहीच आहे की एकूण येणाऱ्या सर्व मंत्र्यांची व्यवस्था होईल आणि ज्या वेळेस अशी व्यवस्था होणारी सरकारी यंत्रणा जर कुठंच नसेल तर अशा वेळेला स्वाभाविक आहे की सरकारला त्या येणाऱ्या सर्व मंत्र्यांची ही व्यवस्था कुठेतरी हॉटेलमध्येच करावी लागेल। दुष्काळग्रस्त मराठवाड्यावर सरकारनं हजारो कोटीच्या पॅकेजची घोषणा करून दिलासा जरी दिला असला तरी या बैठकीतील पंचतारांकित निवासाचा मुद्दा मात्र चांगलाच तापलेला बघायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सुप्रीम कोर्टामध्ये सोमवारी शिवसेनेच्या 2 मोठ्या सुनावण्या पार पडणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बद्दल एक पुनर्विचार याचिका दाखल केली। त्यांच्या पुनर्विचार याचिकेवर सुद्धा 18 सप्टेंबरलाच सुनावणी होणार आहे। विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। निर्णयाच्या आधीच दोन्ही पक्षाकडून दावे प्रतिदावे मात्र केले जात आहेत। जस्टिस चंद्रचूड म्हणतात 5 खंडपीठाचं जे न्यायमूर्ती खंडपीठ आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद बेकायदेशीर। माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जरी याची आता सुनावणी सुरू होणार असली तरी सुद्धा आमची जी न्यायाची बाजू आहे ती आमची बाजू आम्ही मांडू। माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं काय काय गोष्टी तपासल्या, काय संदर्भ पाहिले ते सगळं माननीय केंद्रीय निवडणूक आयोग सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडेल
आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. कोर्टामध्ये जी निवडणूक आयोगाची बाजू मांडायची आहे ती निवडणूक आयोग निश्चित पद्धतीने मांडेल आणि मला विश्वास आहे की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे शिंदे साहेबांकडेच धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव ठेवलं असा माझा ठाम विश्वास. तिकडे मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर कुणबी समाज आणि ओबीसी समाज आक्रमक झालाय. कुणबी आणि ओबीसी समाजाची नेमकी मागणी काय आहे पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी पुढे आल्यामुळे कुणबी समाज आक्रमक झाला. नागपुरात ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय. एकीकडे जालन्यातील मनोज जरांगे यांचं उपोषण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई केली, मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आंदोलनाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची भावना आंदोलकांच्याकडून व्यक्त करण्यात येते. तिकडे शुक्रवारी आंदोलकांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला होता. त्यामुळेच आता ओबीसी आंदोलनावरून राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. विजय वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि राज्य सरकारवर टीका केली. ओबीसी संघटनांचा वाढता आक्रोश लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसंच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या वतीने एक गोष्टीचं आश्वासन हे आपल्याला मी निश्चितपणे या ठिकाणी देऊ इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण जे आहे याच्यामध्ये नवीन वाटेकरी आम्ही येऊ देणार नाही. हे आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. मराठा समाजाच्या पाठोपाठ ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालाय. त्यामुळे आगामी काळात आरक्षणावरून राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या काही दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी काल दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर ते आता नाशिकच्या ग्रामीण भागातला दुष्काळ पाहणी दौरा करण्यासाठी पोहोचले. नाशिकच्या गोदाकाठ परिसरातल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मी आज पहिला धीर द्यायला आलेलो आहे. अर्थात मागच्या वेळीच्या दौऱ्यानंतर आपल्याला आठवत असेल सरकारने पॅकेज घोषित केलेलं. दुर्दैव आहे की सरकारची कुठचीही घोषणा ही अंमलबजावणीमध्ये पुढे होत नाही. पण हीच इच्छा राहील की चला राजकारण बाजूला ठेवूया. गद्दारीचं राजकारण आहे, तुम्ही घाणेरड्या राजकारणात व्यस्त आहात. 2 मिनिटं जरा मोकळे व्हा त्याच्यातून आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. मदत घोषित होते पण मदतीचं पुढे काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. आता पण माझ्याकडे दाखले दाखवले की कागदोपत्री सगळी मदत दिसते पण खात्यात काहीच आलेली नाहीये. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आज परिस्थिती एवढी बिकट असताना दुष्काळ पडल्यानंतर मागच्या वर्षीची मदत घोषित झाली, पॅकेज घोषित झालं, अजून काही हातात मिळालं नाही. यावर्षी देखील हाल असेच असले तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, त्यांच्यासाठी अच्छे दिन येणार तरी कधी, हा प्रश्न पडतोच. तेलंगणा पोलिसांनी गडचिरोलीत एक मोठी कारवाई केली. माओवादी दीपक राव याला पोलिसांनी अटक केले. शहरी भागात माओवादी चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी या माओवादी दीपक राववर देण्यात आली होती. सुरत, मुंबई आणि पुणे भागात दीपक राव सक्रिय होता. गेले 30 वर्ष हे माओवादी चळवळीमध्ये खूप ॲक्टिव्ह लीडर होते आणि मुंबई, सुरत या पश्चिमी घाटाच्या प्रदेशामध्ये त्यांनी जवळपास 20 वर्ष काम केलेले आहे. आणि आत्ता गेल्या काही वर्षामध्ये 3-4 वर्षामध्ये त्यांना कर्नाटक, केरळ या ट्राय जंक्शनवर जंगलामधली ही जबाबदारी देण्यात आली होती. सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होत आहे. मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लालबाग परळ या परिसरात गणेशोत्सवाच्या अंतिम कामांना वेग आलाय. या भागातील वर्षातला सगळ्यात मोठा आणि आनंदाचा सण अर्थातच गणेशोत्सव. लालबाग परळमधल्या प्रत्येक घराचं बाप्पाशी खास नातं आहे. त्यामुळे या भागात बाप्पाच्या आगमनाची जरा विशेष तयारी आहे. अनेक भागात कारागीर रात्रीचा दिवस करून काम करतायत.
बाप्पाच्या जयघोषानं परळचं वर्कशॉप सुद्धा दुमदुमून गेलं आहे. गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना राज्यभरात गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळते. आपण सध्या परळच्या कलागंध आर्ट्सच्या वर्कशॉपमध्ये आहोत. परळच्या या कलागंध आर्ट्स वर्कशॉपमध्ये आपण पाहू शकतो की मोठमोठे जे गणपती आहेत, सार्वजनिक गणपती, हे आता गणेश मंडळामध्ये स्थापन होण्यासाठी निघालेले आहेत. 2 दिवस उरलेले आहेत. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी या गणेश मंडळांची आज या ठिकाणी मिरवणूक निघते आहे. सध्या परळच्या वर्कशॉपमध्ये आहोत. तब्बल 129 गणपती या वर्कशॉपमध्ये आहेत आणि सगळ्यात जास्त उंची जी असेल ते 29 ते 30 फुटाची उंची आहे. सध्या हा डीजे रोडचा शिवडीचा राजा आहे आणि आपण पाहू शकतो की त्याला ट्रॉलीच्या माध्यमातून जे आहे ते आता या परळच्या वर्कशॉपच्या बाहेर काढलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेलगावकरसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, दादर, परळ. गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास उरलेत. बाप्पाच्या उत्सवाची धूम सर्वत्र आहे. मुंबईतील सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाचं जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करणं सध्या सुरू आहे. बोरिवलीमधील गोराईचा राजा मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं. ढोल ताशांच्या गजरात बाप्पा आज मंडपात विराजमान झाले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना एक खास भेट देण्यात आली आहे. खासदार शिंदे यांच्या माध्यमातून कोकणात 567 बसगाड्या सोडण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातून एकूण 1500 पेक्षा अधिक बसगाड्या कोकणाच्या दिशेने चाकरमान्यांकरता रवाना होतील. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून या बसना भगवा झेंडा दाखवला आणि या बसगाड्या कोकणाकडे रवाना केल्या. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.